आहे. काय सांगितलंय? इथं पूर आलेला माणसं मरणार, तुम्ही गाव सोडून दुसऱ्या गावामध्ये जाऊन राहा. त्यावेळेस पुजाऱ्याने म्हणला, छे छे, मी नाही येणार, मला साक्षात शंभू महादेव वाचवायला येणार. तुम्ही येणार नाही का? येणार नाही. लोकांनी म्हणले मला नाही, है ना, मला म्हणले नाहीये, बरोबर ना. तर लोकांना काय म्हणायचं ते म्हणले, तुम्हाला समजलं नाही, नाहीतर नाही. ओके, लोक निघून गेले, पुजारी बुवा तिथंच राहिले. थोड्या वेळानं परत पाणी वाढलं, पाणी स्लॅब पर्यंत आलं. पुजारी बुवा स्लॅबवर जाऊन बसले. तेव्हा लोक जहाज मध्ये आले. पुजारी बुवा चला, पाणी आता स्लॅब पर्यंत आले. पुजारी बुवाने म्हणले, छे छे, गेल्या 20 वर्षांपासून लगातार शंभू महादेवाची सेवा केलेली आहे, मला साक्षात शंभू महादेव वाचवायला येणार. त्याने पण म्हणलं हा यस यस, सही जवाब आहे ना. ते लोकांच्या जहाजवाल्याने म्हणलं असंच आहे ना. ते लोक निघून गेले. परत पाणी कळसापर्यंत आलं. हेलिकॉप्टर घेऊन लोक आली, बरोबर ना. हेलिकॉप्टर घेऊन लोक आले आणि म्हणले, पुजारी बुवा चला, आता कळसाच्या वर तुम्हाला जायला जागा नाही. छे छे, गेल्या 20 वर्षांपासून या शंभू महादेवाची सेवा केलेली आहे, मला वाचवायला कोण येणार? साक्षात माझा शंभू महादेव येणार, बरोबर आहे ना. त्यानं पण म्हणलं हा बरोबर ना. ते हेलिकॉप्टर वाले निघून गेले. पाणी वाढलं, पुजारी बुवा वाहून गेले. पुजारी बुवा मेले. मेल्यावर स्वर्गात जागा असते पुजाऱ्याला, बरोबर ना. स्वर्गात गेल्यावर पुजाऱ्याला असा राग आला होता, तळपायाची आग मस्तकाला गेली होती. पुजारी बुवा असं थार 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 त्या देवाकडे गेले आणि म्हणले, शंभू महादेवा कसला देव आहेस तू? गेल्या 20 वर्षापासून मी तुझी सेवा केली, तू मला वाचवू शकला नाही, तू जगाला काय वाचवणार? त्याने म्हणलं, तुझं बोलणं झालं का? त्याने म्हणलं, झालं. तर मी तुला सांगतो, तू माझा पुजारी होतास, तू माझी सेवा केलीस, गावकऱ्याच्या भूमिकेमध्ये मी चालू होतो. तुला शंभू महादेव ओळखता आला नाही, मला तुझी चिंता होती. पुन्हा मी जहाजवाल्याच्या स्वरूपात मी तुझ्यापर्यंत आलो होतो का? तू माझा पुजारी होतास म्हणून. तरी तुला शंभू महादेव ओळखता आला नाही. हेलिकॉप्टरच्या बाबतीमध्ये सुद्धा मीच आलो होतो, कारण तू माझा सेवक होतास, मला तुझी चिंता होती, मी आलो होतो. पण तू काय आला नाहीस, तुला शंभू महादेव ओळखता आला नाही. कसला पुजारी तू? मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय, त्या दर्शनाच्या पाठीमाग ज्या व्यक्तीने तुम्हाला आणलेला आहे ना मित्रांनो, त्या व्यक्तींसोबत बसा, समजून घ्या, टीका शिका मित्रांनो, त्या सिस्टमचा हिस्सा बना. तुमच्याही आयुष्यामध्ये तुम्हाला जो कोणी आलेला मित्रांनो, हा शंभू महादेवाचा अवतार आहे, तुम्ही मानता त्याचा अवतार आहे, त्याच्या हातामध्ये हात द्या, बरोबर ना. जर हात नाही दिलो तर असं आपल्या जीवनामधून वाहून जाऊ मित्रांनो, बरोबर ना. आणि आपला अंत होऊन जाऊ शकतो, बरोबर ना. तुम्हाला या सिस्टम मध्ये येऊन अतिशय सुंदर असं काम करण्यासाठी, तुमच्या मुलाबाळांच्या आई वडिलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, मुलाबाळांचे आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, जशी मला 5.5 वर्षांपूर्वी या सिस्टम मध्ये घेऊन येणारे माझे रोल मॉडेल, माझे लाईफ कोच, माझे भाग्यविधाता, माझे गुरु, माझे भगवान, देवापेक्षा सुद्धा त्या व्यक्तीला माझ्या हृदयामध्ये श्रेष्ठ स्थान आहे, असे या ग्रुपचे आम्हा सगळ्यांचे सर्व मित्रांनो, कॉन्टिनेंटल टीम कोऑर्डिनेटर प्लस स्टार परले एक्झिक्युटिव्ह आदरणीय निजामजी शेख सरांच्या जसं मला घेऊन आले, माझी जिंदगी बदलून गेली मित्रांनो, बदलून गेली. हे तुमच्या या आयुष्यामध्ये होऊ शकते असं मला म्हणायचं आहे मित्रांनो. जमीन पैदा कर चाहे तो आसमान पैदा कर, मांगने से कुछ नहीं मिलता, अपने आप पर विश्वास पैदा कर. माय लाईफस्टाईल बदला. तुम्हाला आणलेल्या व्यक्तीच्या हातामध्ये हात देऊन काम करण्यासाठी मनापासून हार्दिक यशस्वी शुभेच्छा देतो. इथंच थांबतो. थँक्यू सो मच. विश्व जय हिंद.